म्हणून आत्ता संयम पाहिजे. यासाठी ही प्रार्थना जाणीवपूर्वक म्हटली पाहिजे. या सर्व ऋणानुबंधापासून जीवन वेगळे व्हावे यासाठी त्या प्रार्थनेशी एकरूप व्हायला पाहिजे. आपण प्रार्थनेत यथोचित वर्तन घडू दे असं म्हणतो. म्हणजे काय? आपली कामे आपण स्वतः करणे, स्नान झाल्यावर बादली बाहेर आणून ठेवणं, आपले वस्त्र आपण उचलणे, हे तुम्ही करता का? जी सात्विक भूमिका विभूतींनी निर्माण केली आहे त्या भूमिकेशी एकरूप झालात का? आपापले कर्तव्यकर्म अहोरात्र पाळण्याची सबूत दिली. सुबुद्धी तर दिलेलीच आहे. मग चहा पिऊन झाल्यानंतर आपली कपशी का विसरत नाही? तुम्ही मुलाबाळांना आदर्श घालून दिला पाहिजे, पण त्याचा पायाच डळमळीत आहे. मग ही प्रार्थनेची विटंबना नाही का? आईवडिलांना जर शिस्त नाही तर मुलांना कुठून येणार हो? जो सकाळची कपबशी संध्याकाळपर्यंत तशीच ठेवणार तर पुढील जन्मांची तरतूद मनुष्याने अतिप्रयत्नाने करावी अशी प्रार्थना करून पुढील जन्मासाठी आज सत्कर्म करील, हे शक्य तरी आहे का हो? सत्कर्म अनेक प्रकारे करतात. करता येते. नित्य जीवनातील कर्तव्य निरासक्त बुद्धीने करणे म्हणजे सत्कर्म. परमपूज्य बाबा म्हणतात, तुम्ही हे करत नाही म्हणून तुम्हाला 24 तास देव लागतो. आपण आपला त्रास वाचवण्यासाठी दुसऱ्यांकडून कामे करून घेतो. एखाद्याने तुमचे काम केले तर त्याचे ते उपकार तुम्हाला केव्हा तरी फेडावेच लागणार. अशा प्रकारे प्रार्थना म्हणून आपल्या कुटुंबातील सर्वांना सुख समाधान लाभो अशी शेवटी मागणी मागतात. पण देहाला प्राप्त झालेली ऋणे कमी करता का? तुमचा कार्यक्षम होतोच कुठे आहे? देवाला मी सांगून बसलो की ही कुटुंबे मी उद्धरीन, पण मला लाजेने मान खाली घालण्याची वेळ तुम्ही आणलेली आहे. कुटुंब माझ्या जवळ टाका, मग मी विमोचनाचे पाहून घेईन. आता मला सांगा, कपडे धुवायचे असतील तर घरी ठेवून चालणार नाहीत, ते लॉन्ड्रीत नेऊन टाकावे लागतील. त्याप्रमाणे तुम्ही आमच्या सोयी आलात तर तुमच्या अपेक्षा तुम्ही केलेले म्हणा की अपेक्षिलेले सुख समाधान लाभेल. याशिवाय ते शक्य नाही. वंदनीय दादा म्हणतात, कार्यारंभापासूनच किंवा कार्यारंभीपासूनच ज्या काही साधनांची सिद्धता झाली ते सर्व संकल्प परमपूज्य बाबांनी सूचित केले. आपण जो संकल्प करतो त्यात आपल्याला जर 100% यश हवे असेल तर तो संकल्प ईश्वराने सांगितलेला असावा. आपण जर आपल्या बुद्धीने विषय ठरवून संकल्प केला तर त्या देवाऐवजी हेवा ही अवस्था निर्माण होते. वंदनीय दादा म्हणतात, मी आरंभी फक्त एकच संकल्प केला, तो म्हणजे लोककल्याणाचे कार्य करण्याच्या आणि त्यासाठी हे प्राप्त जीवन श्री सद्गुरुचरणी वाहीन. त्यासाठी मी माझ्या भक्तांना काय सांगावं असे परमपूज्य बाबांना विचारल्यानंतर त्यांनी ही सोपी प्रार्थना म्हणजे हे भगवंता नारायणा ही सांगितली. मी माझे प्राप्त जीवन सद्गुरुचरणी वाहिले आहे, त्याचा विनियोग जगत कल्याणासाठी परमपूज्य बाबांकडून व्हावा. या संकल्पाप्रमाणे पुढील जीवन मी आज्ञेने व्यतीत केले. प्रत्येक दिवस उजाडल्यानंतर हा माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस आहे या जाणीवेने जगलो. म्हणूनच 35 वर्षामध्ये 350 वर्षे इतके कार्य मला करता आले. जगात जे जीव आहेत त्यात सर्वश्रेष्ठ जीव नर हा आहे. नराचा शेवटी नारायण होतो. पण केव्हा? हे वाक्य नुसते म्हणून चालत नाही. त्यासाठी आपल्या आचारविचारात बदल झाला पाहिजे आणि तो बदल झाला तरच ते सत्य ठरेल. यासाठी एकच मार्ग या जगात आहे आणि तो म्हणजे गुरुमार्ग. या मार्गात आपल्याला काय शिकवून दिली आहे तिचा अभ्यास केला पाहिजे. हा मार्ग देव भेटण्यासाठी नाही. देव हा आपल्यापाशीच आहे, पण त्याची ओळख होण्यासाठी आपले आचरण बदलले पाहिजे. आचरण बदलण्यासाठी काही मंत्रतंत्र नाही. आपल्यापासूनच इतरांना दुःख होणार नाही, इतरांना आनंदी करावयाचे आहे असा विचार आपण केला पाहिजे. असा विचार निर्माण करण्यासाठी साधना आहे.
मला इतरांकडून काही फायदा होईल असा विचार सोडून धनप्राप्तीचा हव्यास सोडला तरच जगाला सुखी करता येईल. जोपर्यंत आपल्याला लोभ राहील तोपर्यंत हे जग आपल्यापासून अनेक योजने दूर राहील. मग धनाचा नारायण न होता आपलीच रामायण होईल. यासाठी काही मंत्र महाभारत रामायण हे न वाचता आपण यातून कसे वाचू हा बोध आपण घेतला पाहिजे. सुमारे 40 वर्षापूर्वी परमपूज्य बाबांनी आज्ञा दिली म्हणून हे कार्य सुरू झालं. जे भक्त ह्या कार्यात येतील त्यांच्या प्रीत्यर्थ ही प्रार्थना लिहून दिली. तीच प्रार्थना आपण सर्वजण सकाळ संध्याकाळ म्हणत आहोत. या प्रार्थनेचा अर्थ काय हे समजलं पाहिजे. नुसती पोपटपंची नको आहे. त्या प्रार्थनेत जो विषय आहे त्याचे चिंतन आणि मनन व्हायला पाहिजे. त्यातील एक एक वाक्य आपण अभ्यासासाठी जर घेतले तर हा जन्म पुरणार नाही. पण अज्ञानाने आपण वाट चुकलो आहोत. तुझं हे तुझपाशी परी ती जागा चुकलाशी अशी आपली गती आहे. मानवी जीवनात जे दुःख जाणवतं त्याचे मूळ कर्मात आहे हे कारण समजून त्याचे निवारण कसे करता येईल याचा अभ्यास करण्यास अनेक दुःखी लोकांच्या जीवनातून मी 2 तप खर्च केले. शेवटी निवारण याचा शोध श्री गुरुकृपेने लावला. कार्यारंभापासूनच गुरुकृपेने मानवी जीवनातील दुःख नाहीशी करण्यासाठी एकच रामबाण उपाय असावा अशी माझी तळमळ होती. या इच्छेला श्री गुरूंनी प्रतिसाद दिला की या जन्मात जे कोणी किंवा जो कोणी कर्माने किंवा धर्माने दुःखी झाला आहे त्याचा शोध तू घेऊ नकोस. तो शोध कोणालाही लागणार नाही. शेवटी तुझीच पुण्याई खर्ची पडेल. त्यापेक्षा त्या पुण्याईने जगाला कसे सुख करता येईल असा सुविचार ठेव. जो कोणी समितीच्या मार्गदर्शनार्थ आला आहे त्याला त्याच्या दुःखाचे कारण काय हे सांगण्याचे पाप करू नकोस. त्याला पुनश्च तशी कर्मे न करण्याची सुबुद्धी व्हावी अशी प्रार्थना तू शिकव. यासाठीची प्रार्थना हे भगवंता नारायणा ही परमपूज्य बाबांनी पूर्वीच दिलेली होती. या प्रार्थनेत सर्व काही कुलाचार कुलधर्म कुलोपासना वासुदेवता उपास्य देवता आहेच. पण गेल्या 7 पिढीतील वाडवडिलांची सद्गती यांचा देखील समावेश केलेला आहे. इतकी तरतूद आणि सिद्धता असल्यानंतर आलेल्या भक्ताला निवारणाऐवजी निराकरण सांगणे म्हणजे या घडलेल्या पूर्वकर्मामुळे तू आज दुःखी आहे त्या कर्माला पुनश्च उच्चार करणे होय. यासाठीच परमपूज्य बाबांच्या आशीर्वादाने निवारण हे साधन सिद्ध केले. येणाऱ्या भक्ताला आशीर्वादाची गरज आहे. त्यासाठी आपल्या रोजच्या साधनेतील वाटा इतरांना देऊन त्यांना सुखी करण्याचे कर्तव्य भवितव्यात सेवकांनी करावे. यासाठी परमपूज्य बाबांनी गुरुविजयाची धारणा प्रत्येकाला करून दिली. 20 शतकांपूर्वी जशी परिस्थिती जगात निर्माण झाली होती तशी वेळ आताही आली. ही वेळ म्हणजे आज ह्या जगाला चालणारा कोणीही नाही. पूर्वीच्या काळी परमेश्वर मानव अवतार घेत होते, पण आता अवतार घेऊन त्यावर विश्वास ठेवून हा परमेश्वर आहे असे मानणारे लोक फारच थोडे आहेत. या जगाचे कार्य अव्याहत चालू राहावे अशी वेळ आता ही आली आहे. 50 वर्षापूर्वी माणसाचे कार्यारंभी जगाचे कार्य अव्याहत चालू राहावे अशी वेळ आता आली आहे. 50 वर्षापूर्वी म्हणजेच कार्यारंभी जगद्गुरू श्री साईनाथ महाराजांनी ही प्रार्थना म्हणजे दैनंदिन प्रार्थना सुचवली होती. या प्रार्थनेत जे बीज आहे ते म्हणजे भवितव्यात अवतीर्ण होणारे मानवता योग आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये हा गुरुमंत्र जर धारण झाला तर पुढील काळात सुखशांती समाधानाची भरभराट व्हावी अशी ईश्वराची इच्छा आहे. या संदर्भात वंदनीय दादांनी 7व्या संमेलनात काय सांगितलं ते पाहूया.
साधनेचा संबंध श्वसन पचन व रक्ताभिसरण यांच्याशी आहे. आपण करीत असलेली साधनं किंवा साधना रक्ताभिसरणापर्यंत का न्यायची? तर गरजेपेक्षा जास्त पैसे मिळाल्यावर आपण मुलाबाळांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून आपण पैसे बँकेत ठेवतो. तसे तुम्ही करीत असलेल्या सेवेचे आहे. ही सेवा तुमच्या माध्यमांमध्ये सेवनार्थ आल्यानंतर तिचा संचय होतो. तुमच्यापासूनच तुमच्या पिढ्या एकातून एक अशाच वाढतात का नाही? तर एका पिढीतला जो गुणधर्म आहे तो पुढे अनेक पिढ्यांपर्यंत उदित राहावा व घराण्यांमध्ये त्या साधनेचा दिवा अखंड तेवत राहावा, यासाठी आपण करीत असलेली साधना रक्तापर्यंत पोचली पाहिजे. म्हणून केवळ बाह्य देहाने तुम्ही साधना करणे इष्ट नव्हे. वंदनीय दादा म्हणतात, देह जरी प्राप्त झाला तरी त्याची जाणीव आपल्याला फक्त 25% आहे. 75% जाणीव आपल्याला झाली नाही. परंतु गुरुकृपेने काय झालं? 75% जाणीवबद्दल तुमचे जे अज्ञान होते ते अज्ञान तुम्हाला एका सोप्या अशा साधनेने दूर करून दिले. त्यातून आजचे प्राप्त जीवन हे 100% केले. त्यामुळे आता 2-4 वर्ष साधना करायला लागल्यापासून काय झालं? वारंवार आपण सर्दी पडसे, अंग मोडून येणं, थकून जाणं इत्यादी असे जे आजारी पडत होतो तसे न पडता आता साधनेमुळे अंगात तरतरीपणा व उत्साह वाटतो. शरीराचे संवर्धन शक्तीमुळे होत असल्याने आपले जेवणही कमी झाले. पूर्वी प्रथमतः जेवायच्या आधी आपण वैश्वदेव करत होतो, म्हणजे अग्नीला आहुती देणं. जेवताना ताटाबाहेर आहुती, त्याला चित्राहुती म्हणतात. ज्यांना हे माहीत नाही त्यांच्यासाठी जेवणापूर्वी खालील श्लोक म्हणणे: वदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजावन होते नाम घेता भुगाचे, जेवण करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण होय जाणी दे यज्ञ कर्म. याचा अर्थ असा आहे, केवळ खाण्यापिण्याकरता हा जन्म घेतलेला नसून जाणीजे यज्ञ कर्म म्हणजे केवळ अन्न वस्त्र प्राप्त करून त्याच्या उपभोगार्थ तू जन्माला आला नाहीस, तर इतरांच्या कल्याणासाठी हे जे यज्ञकुंड आहे त्या यज्ञामध्ये तो प्रजापती म्हणजे ओम म्हणजे ओंकार याला आवाहनित करून जगताला तू ज्ञान दे, जगताचे तू कल्याण कर म्हणून सांगितलं. उदाहरणार्थ नोहे जाणीजे यज्ञकर्म हे महत्त्वाचे तत्व आपल्या जीवनामध्ये श्वसन पचन व रक्ताभिसरणामध्ये असून याचा संबंध रोजच्या जेवणामध्ये आहे. कधीही अन्न सेवन करत असताना तिरस्काराने ते सेवन करू नका, कारण अन्न सेवन करीत असताना जो विकार तुमच्या ठायी असेल तो जर रक्तामध्ये धारण झाला तर तो पुढे तोच तुमच्या पुढच्या पिढ्यांमध्ये प्रवाहित होणार. आज तुमच्या अनेक जन्मातले व तुमच्या पिढीतल्या परंपरेतील दोष श्री सद्गुरूंनी काढलेत. आता पुढे निर्माण होणाऱ्या दोषांना कारणीभूत तुम्ही आहात. तुमच्या घराण्याच्या देवदेवता, तुमचे वाडवडील किंवा तुमचे पूर्वज हे त्यासाठी कारणीभूत नाहीत. जे प्राप्त झालं आहे ती भगवंताची इच्छा आहे असे समजून त्याचा स्वीकार करा. समजलं? जे प्राप्त होईल मग ती पुढची कवडी का असेना जरी असली तरी त्याचा अनादर करायचा नाही, कारण जर आपण त्याचा अनादर केला तर त्याचा अर्थ असा आहे की विचारांची निर्मिती करणे. एकदा विचार निर्माण झाले आणि त्या विचारापरत्वे आपण कुठलीही गोष्ट अवेरली की सतत श्वसनक्रिया रक्ताभिसरण जे चालू आहे त्यातून तेच धारणा होईल. आज जितकी तुमची शुद्धता करण्यासाठी श्री गुरूंना कष्ट पडले तेवढे कष्ट या त्रिभुवनामध्ये जन्मदात्या आईवडिलांना सुद्धा होत नाहीत. मुलगा अभ्यास करत नाही,
पण त्याचे नशीब असेल हां तसे होईल, मरू दे असे म्हणून सरळ दुर्लक्ष करतात. पण मी असं नाही केलं. उलट बालका ये असं म्हटलंय. निदान जी गोष्ट आपल्या नित्याच्या प्रार्थनेमध्ये आहे, उपकाराची फेड अपकाराने होईल याचा अर्थ काय? उपकाराची फेड अपकाराने न होईल याचा अर्थ काय? तर जन्माला आलास, तू कर्माचा आकार घेऊन आलास. नंतर तू सद्गुरूंना भेटलास, त्यांनी तुला धर्माचा आकार दिला. हा उप आकार दिला आहे. त्याचा तू अपकार होऊ नकोस, म्हणजेच पुन्हा मागच्या कर्मगतीला जाऊ नकोस. आज हा पुतळा जो आहे म्हणजे कसला कायावाच्या मनाचा, तो कर्माचा खेळ आहे. त्या कर्माच्या खेळात धर्माचा खेळ हा गुरूंनी प्राप्त करून दिला आहे. म्हणजे उपकार याचा अर्थ तुझ्यावर आता काहीही ऋण ठेवलेलं नाही. तुझे प्राप्त जीवन ज्या कर्मपरत्वे होते, म्हणजे कर्मपरत्वे ही अवस्था तुला अधीन होती, त्याचाच भोग तू भोगत होतास. त्या कर्मातून तुझ्या या देहाला धर्माचा आकार दिला. हा उप आकार म्हणजे दुसरा एक आकार दिला मानव म्हणून. आकारच आहे तो. कर्मपरत्वे जन्माला आलो, कृपा अधीन झाली, कर्मी अधीन झाली. हा उपकार म्हणजे उप आकार म्हणजे दुसरा आकार श्री गुरूंनी दिला. त्याची फेड अपकाराने म्हणजे पुन्हा मागे जाऊ नकोस अशीच बुद्धी हे दयाघना कुटुंबातील सर्व व्यक्तींना तू दे. या प्रार्थने व्यतिरिक्त दुसरे काही जन्माला आल्यानंतर पठण करण्यासारखे काही नाही. नित्याच्या जीवनामध्ये ज्याची गरज आहे ते एका प्रार्थनेमध्ये सर्व सामावलेलं आहे. आजपर्यंत आत्तापर्यंत तुम्ही प्रार्थना म्हणत आलात ना, मग उपकाराची फेड अपकाराने याचा अर्थ काय लावलात? तर उपकार म्हणजे कोणीतरी आपल्यावर मेहरबानी केली आहे व त्याची उतराई आपण करावयाची, त्याच्याबद्दल वाईट उद्गार काढायचे नाहीत असा अर्थ लावलात. तसा अर्थ प्रार्थनेचा नाही. तर उपकार म्हणजे उप आकार म्हणजे होतो कोण, झालो कोण आणि आता तिथून परत जायचे कुठे, हा जो उपकार आहे तो साकार करावयाचा इतरांच्या कल्याणासाठी. हे कल्याण करीत असताना निराकार व्हायचे. म्हणजे ते केले कोणी? तर माझ्या सद्गुरूने. मी केले असे अजिबात नाही. परंतु बाबांच्या कृपेने किंवा आशीर्वादाने ते केले असे म्हटले तरच ठरवले. वंदनीय दादा म्हणतात या जगतामध्ये माझ्या आयुष्यातील 60 वर्षातील 30 वर्षे मी सेवेत खर्च करून मी केले असे म्हणत नाही. तर ते माझ्या गुरुमाऊलीने केले. करता आणि करविता तो आहे. आज एवढ्या 500 जो माणसांना जो या साधनेचा आकार येणे हे सामान्य मानवाचे सामर्थ्य नाही. ही त्यांची इच्छा, प्रेरणा व त्यांचे सामर्थ्य. ते जर पाठीशी नसेल तर जगात काहीही होऊ शकत नाही. झाडं ते पानसुद्धा हलत नाही. क्षुल्लक काहीतरी करायचं आणि मी केले असं म्हणायचं तर पहिला हा मी याचे भूत लयाला गेल्याशिवाय तुम्हाला सिद्धता प्राप्त होत नाही. हे मी प्रत्येकाला सांगतो. आता ही जी प्रार्थना नित्याने म्हणायची, हे भगवंता, ती प्रार्थना एकदा आस्थेने वाचा म्हणजे कळेल की त्या प्रार्थनेमध्ये तुम्हाला या जन्मात आणि पुढच्या जन्मात ज्याची गरज आहे त्या सर्व गोष्टी प्रार्थनेत अंतर्भूत केलेल्या आहेत. आज आपण वंदनीय दादांना अडीअडचणी परत्वे, सत्कर्मा परत्वे, योगायोगाने किंवा अन्य कोणत्याही कारणाने भेटलो असू व जी अवस्था कृपावंत होऊन इहजन्मातच प्राप्त करून दिली आहे त्याचा आपण प्रत्येकाने आस्थापूर्वक विचार केला पाहिजे. यात आपले किती जन्म वाचले? प्रत्येक दिशेमध्ये 3 जन्म म्हणजे 5 गुणिले 3 म्हणजे 15. परत वासने परत्वेमधून इच्छा परत्वेमध्ये येण्यासाठी किती? तो भाग परत वेगळाच. या जन्मात
अशा गुरुमार्गाचा लाभ झाला, ही संधी आपण जर घालवली तर आणखी किती जन्मजन्मांतरानंतर अशी संधी येईल, हा विचार प्रत्येकाने करावा. 1983 सालच्या गुरुपौर्णिमेच्या निवेदनात असं सांगितलं होतं, दैनंदिन प्रार्थनेत सर्व साधन सिद्धता समाविष्ट केल्या आहेत. यापुढची साधना हीच की आपल्या कुटुंबियांसमवेत आपण ही प्रार्थना दिवसातून एकदा म्हणायची. या प्रार्थनेतून आणि ओंकार साधनेतून जी शक्ती आपल्यात धारण झालेली आहे, ती वातावरणात जाऊन वातावरण शुद्ध होऊन जगताचे कल्याण होईल. फक्त त्यात एक बदल असा करण्यात आला, पुढील जन्माची तरतूद अतिप्रयत्नाने करावी असं जे काही आपण म्हणत होतो, ते आता पुढील जन्मांची असं म्हणायचं आहे. म्हणजे आपल्या पुढील जन्मात येणाऱ्या किंवा जन्माला येणाऱ्या पिढ्या व जगात पुढे जन्माला येणारे जीव यांची तरतूद त्या पिढ्यांनी व जीवाने एका चांगल्या कारणाने कृपेने जन्माला यावे, अशी तरतूद आता या प्रार्थनेत आहे. त्या एका टिंबामध्ये म्हणजे अनुस्वारात सर्व विश्व सामावलेले आहे. आता यापुढे याच पद्धतीने आपल्या सर्वांना पुढे जायचं आहे. कार्याच्या दृष्टीने महत्त्वाचे एक मोठे स्थित्यंतर आहे. ते विचारात घेऊन यापुढे आपण सर्वांनी ती प्रार्थना म्हणायची. आता असे धरून चला, 5-10 जन्म किंवा जे काही लागतील ते प्रत्येक वेळी जन्म झाल्यानंतर किती काळानंतर गुरु भेट होणार, तोपर्यंत जग किती पुढे गेलेले असेल, कितीतरी नवीन शोध लागलेले असतील, कितीतरी सुधारणा झाल्या असतील, त्यात आपण पुन्हा गुंतून जाणार व उपरती कधी होणार हे सर्व होत असताना किती काळ जाणार हे आता काही सांगता येत नाही. म्हणून दैनंदिन प्रार्थना बंद कर. म्हणून दैनंदिन प्रार्थनेत असे सांगितले आहे की पुढील जन्माची तरतूद अतिप्रयत्नाने करावी, त्याऐवजी पुढील जन्मांची तरतूद अतिप्रयत्नाने करावी, असे परमपूज्य बाबांनी सांगितले. की 40 वर्षे एवढे कार्य करून काय मिळवलं, तर एक टिंब जन्माच्या ऐवजी जन्मांची. म्हणजे एका जन्मापुरती केली असती तर पुन्हा त्याच्या पुढच्या जन्मात काय, असा प्रश्न उभा राहिला असता. म्हणून ते सर्कल बदलून पुढील जन्मांची, म्हणजे जितके जन्म घेऊ तितके जन्मपर्यंत ते गुरु आपल्याला साथ देणार. जो भक्त येतो त्याला तू एवढे दिलेस, दादांना बाबा म्हणतात. अनेक जन्मांची तरतूद करण्याचा आशीर्वाद त्यामध्ये अंतर्भूत आहे. नुसत्या एका जन्माची तरतूद नाही. कारण आता पुन्हा जन्म झाला तरी गुरुभेटी करता शोधाशोध नाही. या जन्मात गुरुभेट झाली परंतु पुढच्या जन्मी झाली नाही, तर आज झालेला संस्कार पुढच्या अनेक जन्मापर्यंत बरोबर राहील. असा जन्म एकदा झाला की पुढील जन्म तसेच होतील. पण पुढील जन्मांची तरतूद म्हणजे काय, तर जन्मतात झालेल्या संस्कारातून पुढील जन्म, आज गुरुभेट 40व्या वर्षी झाली असली तर पुढील जन्म अशा कुटुंबात येईल की जेथे गुरुसंस्कार झाला आहे, म्हणून बाल्यावस्थेतच गुरुभेट होईल व या जन्मी जसा वेळ वाया गेला तसा जाणार नाही. याला पुढील जन्मांची तरतूद म्हणतात. केवळ भरपूर साठवणे म्हणजे पुढील जन्मांची तरतूद नव्हे. आता याचं उदाहरण काय राहील, तेजस. त्या याचा जो भावाचा मुलगा आहे तेजस, तुम्ही बघितला असाल, कोण माहीत असेल तुम्हाला सर्वांना. आता त्याचा जेव्हा आत्मा जन्माला आला तेव्हा दादांनी हे सगळं केल्यानंतर त्या मुलांना जन्माला घातलं ना. म्हणजे कुठल्या तरी जन्मात त्यांची गुरुभेट झालेली असल्यामुळे ही पुढची मुलं, हिची मुलगी, ह्याची मुलगी काय आणि तेजस आणि ओजस काय, सगळे त्यांना कळायला वेळ लागेल. म्हणून बाबांनी काय सांगितलं, बहु कार्य ते पुढे असे रे, आळस झाडून तत्पर वारे. ते आम्हाला ॲप्लिकेबल नाही, पुढची पिढी जी येते हे ओजसला सांगायला पाहिजे. तर त्या आत्म्याला जाणीव असती, मग कुठेतरी तो संस्कार झालाय. आणि तुझं ते हे काय नारायण नागवळे
त्यांनी काय केलेलं होतं, काय ठेवूया, 2 मिनिटं झालं तर चालेल ना? हा एक जन्म, हा एक जन्म आणि हा एक जन्म. हा, तर हा गतजन्म, हा इहजन्म आणि हा पुढचा जन्म. तर या जन्मावरती संस्कार केले ओंकार साधनेचे इहजन्मावरती, आणि गतजन्मामध्ये इहजन्म गुंतला होता म्हणून आपल्याला काल ते पृथ्वी तत्व दाखवलं होतं. ते 2 वेगळे केले आणि वेगळे करून गतजन्माचा बॅलन्स नील केला आणि तिथे काय केलं, तिथे गुरु कृपाशीर्वाद धारण करून दिला. आता आपण ह्या जन्मातनं पुढच्या जन्मी गेलो म्हणजे ह्या जन्मी मेलो, तर हे इकडे जाणार, हे इकडे येणार आणि हे इकडे येणार. म्हणजे इहजन्म गतजन्म झाला. ह्याच्यामध्ये तुम्हाला संस्कार केला असल्यामुळे ओंकार साधना आपण करतो. हा, म्हणजे गतजन्मातला बॅलन्स काही शिल्लक राहिला नाही आणि इहजन्मावर संस्कार केल्यामुळे हा जन्म गतजन्म झाला आणि पुढचे जेवढे जन्म येतील त्या जन्मामध्ये गुरु तुम्हाला साथ देणार. म्हणजे ही पुढील जन्मांची तरतूद झाली ना. मग हे सर्कल बदललं ना. जे आपण जन्माला येऊन उपभोगायचं मरायचं, जन्माला येऊन उपभोगायचं मरायचं, मग आता त्या आत्म्याना हे सगळं, हा म्हणाला तसं रेडीमेड, पण रेडीमेड म्हणजे रेडीमेड नाही मिळालेलं आहे, कुठल्या तरी जन्मात त्यांनी केलेलं असणार आहे. म्हणून तो आत्मा असं शोध घेतो की ज्या घराण्यामध्ये, मला अंगावर टाका, तो आत्मा असा शोध घेतो की कुठल्या कुटुंबात मी जन्म घेतला तर मला हे गुरुतत्व परत मिळेल. इतकी तरतूद सोपी आहे. म्हणजे जन्माचा रूट बदलला, तो स्पेस बदलला आणि मधलं जीवन हे स्थित्यंतर, हे किती स्थित्यंतर महत्वाचं आहे. म्हणून पुढच्या लोकांना काहीही करायची आवश्यकता नाही, फक्त प्रार्थना, आरती साधना आणि ओंकार साधना. पण त्यांना ह्याची गोडी लावायची, ह्यांना न्यायची, त्यांना ज्ञान संवेदनाला घेऊन जायचं महिन्यातनं एकदा. आता महिन्यातनं एकदा, पहिल्यांदा दर शनिवारी होतं आणि त्याच्यासाठी त्यांना गोडी लागावी म्हणून वहिनी काय करायच्या, द्वारकामाई जे काय आलं ते त्या मुलांना खायला द्यायच्या. कधी आंब्याच्या फोडी, कधी कलिंगडाच्या फोडी, कधी सरबत, कधी ताक. काय का, तर गेलं ना की आपल्याला काहीतरी खायला मिळतं, वहिनी काहीतरी देतात. म्हणून ती मुलं दर शनिवारी ओढीने, त्या ओढीने म्हणायला येत होती. आणि सगळी स्तोत्र एकदम सांगायची नाहीये, 2-2 श्लोक शिकवायचे. एक स्तोत्र पाठ झाल्यानंतर पुढचं. तुम्ही एकदम सगळं जर घेतलं तर त्यांना पाठ होणार नाही. म्हणून मी काय म्हटलं, आम्ही नाही आलो तरी तुम्ही वाचा, असं काही नाहीये. पण हे सगळ्यांनी बसून वाचल्याशिवाय ज्ञान संवेदना का केल्या किंवा आमूलाग्र बदल का केला हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्यांनी कष्ट घेतलेल्यावरती पाणी पडेल आपल्याला. आणि मग आपल्याला वर गेल्यानंतर असं वाटेल, अरे दादानी आपल्याला एवढं सगळं दिलं होतं, आपण काहीच केलं नाही, आपण ते समजूनच घेतलं नाही. असं व्हायला नकोय. म्हणून संमेलनं घेऊन सगळ्यांना जागं करायचं, एवढंच काम आपल्यावरती ठेवलंय की त्यांनी जे दिलंय ते पुढच्या पिढीला तुम्ही पोस्टमनगिरी करायची, आपल्याला दुसरं काही नाही. करून ठेवलंय सगळं. आता कुठलीही अवस्था प्राप्त करायची नाही, काहीही प्राप्त करायचं नाहीये, सगळं त्यांनी करून ठेवलंय. कारण ते असाध्य आपल्या आटोक्यातलं नाहीच आहे. ते त्यांनी पुण्याई विभूतीने आपली पुण्याई खर्च करून आपल्याला हे सगळं कृपावंत होऊन दिलेलं आहे. आपण मागायला गेलो असतो तर मिळालं नसतं. हे काही जन्म तुम्हाला मिळालं नसतं. ते सांगितलंय कालच्या ह्याच्यामध्ये वाक्य आहे की तुम्ही जरी सुखशांती समाधान किती जन्म मागितलं तरी मिळणार नाही. कारण सुखशांती का नाही मिळत आहे ह्याचं कारण त्यांनी शोधून काढलं आणि त्याच्यासाठी हे केल्यामुळे आता वरती जे आत्मे अडकले होते त्यांना त्यांच्या पुण्याईनी सद्गती दिली. त्याच्यासाठी दादानी औदुंबरला सेवा केली आणि आपल्याला फक्त नामस्मरण म्हणायला सांगितलं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, शक्तिपीठ जे स्थापन झालं आहे ते 8व्या संमेलनात सांगितलंय, पण आत्ता त्याच्या संदर्भात आलं म्हणून सांगते. तर शक्तिपीठ हे स्थापन झालंय कसं,
बाकीची शक्तिपीठ आहेत तिथे काय करतात, पहिल्यांदा हॉल बांधतात, मग ती मूर्ती ठेवतात, मग ती नामस्मरणाने त्याच्यात देवत्व निर्माण करतात, मग ते प्राण प्रतिष्ठा वगैरे करून झाल्यानंतर ते कार्य करतात. शक्तिपीठ तसं नाही आहे. शक्तिपीठ तेव्हा सगळ्या केंद्रावरती सर्वांना फक्त ओम श्री साईनाथ म्हणायला सांगितलं होतं. आणि त्या भक्तांनी जी शक्ती निर्माण केली ती दादानी सगळी आपल्याकडे घेतली, कारण आम्ही कोणी त्याला पेलणारे समर्थ नव्हतो. म्हणून दादानी ती आपल्याकडे शक्ती घेतली आणि ती शक्तिपीठा स्थापन केली आणि 1995ला ती कार्यान्वित केली. तर तिला बोलवली 8व्या संमेलनामध्ये शिरोड्याला, तिला आव्हानित केली. नंतर 1 एप्रिल किती ते नाही 1 एप्रिल स्थापना शक्तिपीठाची 83ला 8वं संमेलन झालं. 8व्या संमेलनात आव्हान केलं. संमेलन झाल्यानंतर मार्चमध्ये तिला पाठ दिला, बोलवली. तर ती तिथून येईपर्यंत वेळ लागतो ना वरच्या ह्याच्यातून. आणि 95ला तिला कार्य करते की नाही, ती ज्या सिद्धता केल्या आहेत हे सगळं बघून तिला शक्तिपीठात अधिष्ठित केली. आणि तेव्हा तो 95चा उत्सव लिहिला त्यांनी केला. तेव्हा बाबांनी काय सांगितलं होतं की नामस्मरण करायचं किती करावं लागेल माहिती नाही. तर तेव्हा आम्ही विचारलं ती शक्ती कशी धारण झाली. तर तेव्हा त्यांनी सांगितलं तिला पाठ दिला बसायला, तिला सगळं आसन दिलं. आपण आल्यानंतर कोणीतरी आल्यानंतर बसा म्हणून आता खुर्ची देतो आपण. हां, आता जेवणार का म्हणून विचारतो, पण पहिल्यांदा जेवण खाण घालून पाठवत होतो. तसं तिला बोलवलं, पाठ दिला, तिला सगळं ती कार्यान्वित करत होते की नाही ते बघितलं. दादानी संमेलनं घेऊन दीपकच्या याच्यावरनं तो संमेलन घेतो हे बघितल्यावर बाकीचे तुम्ही आज आम्ही संमेलन घेतो म्हणजे आमची पात्रता नाही हे काल मी सांगितलं. तर ती शक्ती कशी धारण झाली, तर तेव्हा त्या म्हणाल्या नामस्मरण जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा ती शक्ती अशी विजेसारखी चमकत होती. आणि एक क्षण असा आला तेव्हा सगळ्यांनी जेव्हा मनापासून नामस्मरण केलं तेव्हा ती शक्ती विजेसारखी त्या शक्तिपीठात धारण झाली. संपलं काम. आम्हाला वाटलं, आम्हाला सांगितलं होतं संध्याकाळपर्यंत सुद्धा नामस्मरण करावं लागेल. नाही लागलं त्यांच्या कृपेने, कारण त्यांना काळजी आहे ना आपल्या जेवणाची. म्हणून ते तासाभरातच झालं. आणि तेव्हा दीपकदादांनी हे सगळे समोर बसले होते. तर ते ओम श्री साईनाथ नामस्मरण म्हणून पहिले 10 दिवस आम्ही 10 नवनाथांचं अनुष्ठान केलं होतं. आणि नंतरच्या दिवशी जेव्हा शेवटच्या दिवशी तर दीपकदादा आम्ही सगळे नामस्मरण म्हणायला बसलो तर तो असा बसला होता. आधी तो असा वाचला होता शेवटी शेवटच्या नामस्मरणापर्यंत. म्हणजे ती शक्ती धारण होताना इतकं तिचं प्रेशर आम्हाला मानवलं नव्हतं. डोळे उघडायचे नाहीत म्हणून सांगितलं होतं आम्हाला. त्याच्यामुळे जे अशक्य होतं ते त्यांनी सगळं केलं. आता तिथे 8 दिवस सेवा केली तर सेवक तयार होतील असं दादांनी लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही कसंही वागा पण ती शक्ती कार्य करणार. पण आपली जबाबदारी आहे की आपण ते सांभाळायचं. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ह्याच्या पुढचं कार्य हे सगळं सांगितलं. आरती, ओंकार आणि मुलाखत, दैनंदिन प्रार्थना आणि आमूलाग्र बदल. आता ह्याच्या पुढे कार्य कसं करायचं आहे, तर पुढे या मुलांना ओजस, तेजस आणि त्यांची मुलं काम करतील तेव्हा श्रीफळ आणि दोरे कशाची गरज लागणार नाही. शब्दानी, स्पर्शानी आणि दृष्टीने. ती वेळ असला म्हणजे मी वाचन झालं तर दृष्टीची गोष्ट सांगेन. काल तुला म्हटलं रात्री सांगते, सगळ्यांना सांगूया म्हणजे काय 1-2 मिनटं उशीर झाला तरी. म्हणजे इतकं दादानी कॉम्पॅक्ट केलं की जा तुझं कल्याण होईल म्हणून जर ते म्हणून म्हटलं तर होत होतं, हे आपण सगळ्यांनी म्हटलं तरी होईल इतकी त्यांनी तरतूद करून दिली. मग त्याच्यासाठी आपण साधना करून त्यांचं ऋणी राहिलं पाहिजे का नाही राहिलं पाहिजे का? पैसे मिळतात म्हणून आम्ही गाडीतनं हिंडायचं आणि फॉरेनच्या ट्रिपा मारत राहायचं असा प्रश्न त्यांनी त्यावेळेच्या लोकांना विचारला होता. मी नाही विचारते, माझा कसला अधिकार आहे. म्हणजे ते जाणीव करून देत आहेत तुम्हाला का दिलं जास्त, तुमचे हाल झाले होते तुमच्या लहानपणी म्हणून तुम्हाला
मुलांना मिळालं नाही म्हणून. आत्ताची काल ओंकार साधनेत सांगितलं, आत्ताची परिस्थिती काय, आम्हाला मिळालं नाही ना आमच्या परिस्थितीमुळे, म्हणून आम्ही मुलांचे लाड करतो. पण मुलांचे लाड करा, त्याच्याबरोबर संस्कारही करा. ते संस्काराचं लक्षात येत नाही. काय करतोस रे तू, प्रार्थना म्हण. हा टी व्ही बघत बसलाय आणि तो प्रार्थना म्हटलं तर म्हणेल का? त्याला घेऊन बसा, 10 मिनटं फॅमिलीसाठी द्या. 24 तास जर तुम्ही काम करून पैसा मिळवला तर पैसा मिळवलेला वरच्या कामाला येणार नाही आहे. पुढच्या जन्म घेताना त्या पैशाचा काही उपयोग नाही किंवा तुमच्या कसल्या प्रॉपर्टीचाही उपयोग नाही. तुम्ही जे काय चांगलं केलं, कालची गोष्ट सांगितली होती ना, ती बायको सांगते श्रीमंती आधी मागा आणि दुसऱ्यांसाठी करा. तसं आत्ता आपण जे काय सत्कर्म करू त्यांनी पुढील जन्म काय मिळणार हे अवलंबून आहे. कळलं? इतकं त्याच्या मागे इतकं दादाने कॉम्पॅक्ट केलं, साधं सोपं सरळ. मग मी असं हिच्याकडे बघितलं तरी काम होईल. एवढी दृष्टी जर आपल्याला करून दिली तर आणखी काय पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी रमणबाई महर्षींची गोष्ट सांगितली, ती शेवटी सांगते. या कार्यपद्धती झालं ना? या कार्यातील झालं ना? नाही, या कार्यपद्धतीत थोर विभूतींचा कृपाशीर्वाद लाभलेला आहे. त्याच्या स्मरणार्थ भक्तिभावनेने दरवर्षी 2 उरूस कार्यकेंद्रावर कार्यकेंद्रावर साजरे केले जात असत. एक परमपूज्य हाजीबाबांच्या उरूस आणि दुसरा अजमेर शरीफ बाबांचा उरूस. परमपूज्य हाजीबाबा हे पौर्णिमेचा आणि अजमेर शरीफ बाबा हे अमावस्येचा प्रसाद देत. त्या प्रसादांचे दर पौर्णिमा आणि अमावस्येला पूजन करण्याचे मार्गदर्शन करण्यात येत असे. हे 2 प्रसाद देण्यामागे महत्त्वाचा उद्देश हाच होता की भक्तांच्या प्राप्त जीवनात कुटुंबियांची प्रापंचिक आणि पारमार्थिक उन्नती व्हावी आणि त्याचबरोबर त्या दोन्ही अवस्थांचा सुलभपणे लाभ व्हावा यासाठी वेगवेगळ्या दीक्षा पण देण्यात आल्या. या सर्व कृपाशीर्वादांच्या माध्यमान परत्वे कुटुंबियांची जी उन्नती झाली तिचा लाभ भवितव्यातील पिढ्यांनाही निरंतर स्वरूपात मिळावा म्हणून या प्रसादांचा लाभ आपणास करून दिला. पुढील मार्गदर्शनाप्रमाणे सर्व साधन सिद्धता झाल्यानंतर आपल्याला इतर विषयांपासून संरक्षण मिळावे म्हणून वर सांगितल्याप्रमाणे प्रसादाऐवजी 2 प्रतिमा देण्यात आल्या. त्यांचेही पूजन आपण पूर्वीप्रमाणे करावयाचे आहे. तसेच उरूसही पूर्वीप्रमाणे साजरे होतील. पुरुषांना उपस्थित राहून आपण आशीर्वाद घ्यायचा आहे. आज जगात अनेक धर्म पंथ आहेत. त्या परत्वे धर्माचरण व देवदेवताचरणही करण्यात येते. त्या सर्व विधिकर्मात आणि धर्माचरणात कोठेही एकसूत्रीपणा नाही. प्रत्येकजण अज्ञानाने वेगवेगळ्या प्रकारच्या आचारविचारांना अवलंब करीत असतो. तरीसुद्धा आचारविचारांचा अवलंब करीत असतो. तरीसुद्धा प्राप्त जीवनात सुखशांती समाधान प्राप्त झालेले किंवा आलेले नाही. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असे गुरुकृपाशीर्वादात सामर्थ्य आहे. एकच गुरुकृपाशीर्वाद सर्वांना प्राप्त जीवनात सुखशांती समाधानार्थ तरुणोपाय म्हणून मिळावा अशी तळमळीची प्रार्थना मी श्री गुरूंना केली होती. बंधने दादा म्हणतात की माझी इच्छा श्री गुरूंनी कार्यार्थ सिद्ध करून दिली. गुरुमार्गातील असाध्य अवस्था चुकून ते प्रिंटिंग करायचं राहिलेलं आहे. ते 8व्या सेमिनारमध्ये आलं म्हणून आम्ही काय जरा लक्ष दिलं नाही. तर त्यांनी काय सांगितलं, वंदनीय दादा म्हणतात ती माझी इच्छा श्री गुरूंनी कार्यार्थ सिद्ध करून दिली. त्यामुळे इथून पुढे कोणत्याही अडीअडचणी परत्वे आलेल्या भक्त भाविकास अन्य प्रकारे निराकरण सूचित न करता आलेल्या भक्तांच्या दुःखाचे निराकरण खालीलप्रमाणे करावयाचे आहे. नवीन जो भक्त येईल त्याला श्रीफल पूजन आवश्यकता असली तर
तेव्हा 11 ओंकार सांगितले ते, आता साधना. तर नामस्मरण, साधना, नामस्मरण आणि ₹1.25 एका ह्याचं दान, एका वाराचं दान, किंवा नवीन येतो त्याला श्रीफल आणि एका वाराचं दान आणि काय श्रीफल आणि नामस्मरण एवढंच सांगायचं आहे. आणि ती श्रीफलापुढे ठेवून जे काय श्रीफलापुढे निराकरण सांगितलेलं असतं ठेवायचं, ते पैसे केंद्रावर आणून ठेवायचे. आणि हे हे भगवंता नारायणा एवढीच प्रार्थना म्हणायची. हे एकच निराकरण सर्व कार्यकेंद्रावरती करण्यात येणार असून भवितव्यामध्ये हेच निराकरण विश्वव्यापी होणार आहे. म्हणजे इतकं जग फास्ट होणार आहे, कशालाही वेळच मिळणार नाही. ज्यामध्ये कुठलाही निराकरण विश्वव्यापी होणार आहे, ज्याच्यामध्ये कुठलाही धर्म, कुठलाही पंथ सहज सामावू शकेल. पूर्वी भक्तांना मार्गदर्शनार्थ आल्यावर वेगवेगळी निराकरणे सांगण्यात आली होती. निराकरण मार्गदर्शक म्हणून जरी आता जर ह्यापुढे निराकरण दर्शन म्हणून केली तरी ती पूर्वीची निराकरणं पुढे कार्यान्वित होणार नाही. याचे कारण म्हणजे यापुढील काळात अडीअडचणींचे निवारण हे फक्त गुरुशक्तीने होणार आहे. तेव्हा कोणालाही वेगळे काही सुचते आहे म्हणून त्याने जरी निराकरण केले तरी त्याचा लाभ इतरांना होणार नाही. म्हणजे किती तुम्हाला सोपं करून दिलं. काही तपश्चर्या नाही, काही व्रत नाही, काही नाही, काही नाही. फक्त एक निराकरण आवश्यकता असली तर श्रीफल पूजन, एक वाराचं दान. ते बाबा आसनावर बसल्यावर सुचवतील काय आणि किती आणि कुठल्या वाराचं दान. आणि नामस्मरण, सद्गुरू नामस्मरण, ओम श्री साईनाथ, हे भगवंता नारायण प्रार्थना. मग एवढं म्हणायला दिवसभरात 10 मिनिटं लागतात, 5 मिनिटं लागतात, तेवढं काढतील की नाही लोक. म्हणून सांगितलं ते 8व्या संमेलनाच्या पुस्तकात हे आलंय म्हणून ते इकडे चुकून राहिलं. ते त्यांनी राहवलं का काय केलं माहिती नाही मला, का राहिलं. पुढे गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुमार्गातील असाध्य अवस्था तुम्हा भक्तांच्या कल्याणार्थ प्राप्त झाल्या. त्या थोर अलौकिक विभूतींचा आशीर्वाद सर्वांना जन्मोजन्मी लाभावा अशी जगद्गुरु साईनाथ महाराज यांची चरणी प्रार्थना. अशी दादाने आम्हाला हे लिहून दिलं होतं. आता वंदनीय दादा किंवा कामकाजाला राहिलाय त्याच्यामध्ये किंवा कामकाजाला सेवक जे निराकरण सांगतात त्यामागे अधिकार किंवा गुरुशक्ती आहे. केवळ ते शब्द काम करत नाहीत, त्या शब्दांमागे जो आशीर्वाद आहे तो काम करतो. याचे उदाहरण म्हणजे वंदनीय दादा असतानाची ही गोष्ट आहे. एक गृहस्थ आजारी होते. नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले. नंतर बरोबर उदाहरण म्हणजे वंदनीय दादा असतानाची ही गोष्ट. एक गृहस्थ आजारी होते. नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले. नंतर त्यांच्या मुलाने पुण्याला फोन केला. तेव्हा त्यांच्या मुलाला सांगितले 5 दिवस ₹1,000 दान करा. तेव्हा मुलगा म्हणाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यापासून दान चालूच आहे. त्यावर सेवकाने सांगितलेले हरकत नाही, पण उद्या अजून 1 दिवस दान करा व मग पुन्हा चालूच आहे व मग पुन्हा फोन करा. दुसऱ्या दिवशी फोन आला की हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. त्यावर वंदनीय दादा म्हणाले त्यांना सांग ₹1,000 दान करा. हे जे निराकरण सांगितले त्यामागे अधिकार व आशीर्वाद आहे. तुम्हाला या मार्गाची किंवा निराकरणाची माहिती आहे म्हणून तुम्ही आधीच दान करता, तेव्हा ते नुसते दान किंवा ₹1,000 जात असते. पण फोन आल्याबरोबर दान दे हा शब्द त्या ₹1,000 मागे गेल्यामुळे ते गृहस्थ घरी आले. म्हणजे दान देण्याच्या क्रियेला महत्त्व नाही, निव्वळ क्रियेचा धर्म फल देणे हा नाही, ही प्रोसेस आहे. म्हणून कमीत कमी निराकरण सांगणे. जे गृहस्थ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते
त्यांचा मुलगा केंद्रावर येत होता म्हणून त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी दान सुरू केलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर. पण ते त्याच्या डोक्याने चालू केलं. म्हणून मी म्हटलं तुम्हाला की दादांचं ओरिजिनल जायला पाहिजे. प्रत्येक जण दादांचंच सांगतो, दादांच्या प्रेमानेच सांगतो, पण जो तो ज्याच्या त्याच्या लेवलप्रमाणे सांगतो. तसं न होता दादांना आधी काय म्हणायचंय ते आपण समजून घेतलं आणि ओरिजिनल गेलं तर ते पुढच्या मुलांना समजेल. नाही तर पुढची मुलं काय म्हणतील, हा एक म्हणतो, तो एक म्हणतो, तो एक म्हणतो, तो एक म्हणतो, हे कन्फ्युजन होतं की नाही. एवढ्यासाठी माझा अट्टहास की दादांचं ओरिजिनल जाऊ दे, मला काही त्यातलं मिळवायचं नाहीये. किंवा त्यांची काय काय म्हणतो आपण, हे कट नंतर ना. पण दादानी काय केलं हे समजलं पाहिजे. त्याच्यासाठी मी काय म्हणत होते की आपले आजोबा पणजोबा बैलगाडीतनं हिंडत होते, त्याच्यानंतर ते यांनी जायला लागले, नंतर गाडीतनं जायला लागले, नंतर प्लेननी जायला लागले, आता हेलिकॉप्टरनी जातात. पण त्या मुलाला आपण ही जाणीव करून द्यायला पाहिजे की तू आज प्लेनमधनं किंवा हेलिकॉप्टरनी का हिंडतोस. तर त्याला आजोबा पणजोबांनी एवढे कष्ट करून गुरुमार्गाने ज्या साधन सिद्धता केल्या त्या तुम्हाला मिळाल्या म्हणून आज तुम्ही सुखशांती समाधानात राहतात. आज त्यांना जन्माला यायच्या आधीच गाडी बंगला सगळं मिळालं की नाही, आणि ते प्लेनमधनं जात आहेत की नाही. म्हणजे आमच्यासाठी जे दादांना कष्ट करावे लागले मागच्या पिढीला, ते पुढच्या मुलांसाठी करावे लागले. मग म्हणजे ती दादांच्या सिद्धता केलेल्या तपश्चर्येची फळ आहे. आता त्यांची जी मुलं होतील तिथून कार्य सुरू होईल. 100%तनं 100% येणार ना, तेव्हा कार्य सुरू होईल. तेव्हा येईल, पाठीशी तेच असणार, करणारे तेच, फक्त आपण निमित्त मात्र. म्हणून दादांना त्यांनी फोन केला की माझे वडील ॲडमिट आहेत, तर आम्ही दान करतोच आहे. दादा म्हणाले अजून 1 दिवस दान कर. मग सेवक जेव्हा आसनावर बसून सांगतो, किंवा दादा होते तो दीपक होता तोपर्यंत सांगत होता, त्याच्या मागे दान दे ह्याच्या मागे ती गुरुशक्ती असती. म्हणून ती कार्यकर्ती म्हणून ते एका दिवसामध्ये डिस्चार्ज घेऊन घरी परत आले. किंवा जे काय आजार झाला असेल किंवा जे काय झालं असेल, इतकं सायंटिफिक आहे ते. पण हे समजलं नाही तर आम्ही केंद्रावर जातो ना म्हणून दादांच्याकडे जातो म्हणून आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही आधीच दान केलं. ते दान जेव्हा करतो तेव्हा फक्त ₹1.25 जातो. आणि सेवकांच्याकडे विचारून तुम्ही कामकाज केल्यानंतर जे विचारता त्याच्या मागे गुरुशक्ती असते. इतका जमीन आसमानाचा फरक आहे. हा विषय काय काल झालाय, अर्जुनाने याची जी गोष्ट सांगितली ना, कृपा, 2 रुपयामध्ये कृपा आहे. आता आपण जेव्हा एखादा विधी करतो तेव्हा गुरुजींना वेळ असेल तर आचमनापासून नैवेद्यापर्यंत सर्व काही व्यवस्थित झाले तरच आपली प्रार्थना देवापाशी रुजू होणार. नाहीतर नुसते पुण्याचे डोंगर साठणार, पण आपल्याला त्याचा काहीच लाभ नाही. घरातील पूर्वजांनी देवदेवतार्चन करून पुण्याचा ठेवा ठेवलेला आहे. तो ठेवा आपल्याशी जोडून देण्यासाठी कार्यकेंद्रावरून प्रसाद पूजन, निरांजन लावणे हे सांगितले जाते. हे सर्व आवश्यक तेवढेच सांगितले जाते. मुख्य आहे ती प्रार्थना. जो पुण्याईचा ठेवा आहे तो प्रसादाच्या माध्यमातून प्रार्थनेद्वारे आपल्याला मिळू शकतो. देवतार्जन जे आज आपण करू शकतो हे 50 वर्षाने करू शकू का याचा विचार आत्ताच आपण केला पाहिजे. देवदेवतार्जनाचा मार्ग 100% खरा असून सुद्धा आचरणात आणणे हे दिवसेंदिवस कठीण होणार आहे. 4ही वेदांच्या शेवटी नेती नेती असे म्हणतात. म्हणजे न इति म्हणजे काय, तर ते आजच्या सद्य परिस्थितीप्रमाणे आहे. पण पुढे जेव्हा बदल करण्याची वेळ आली तेव्हा एखाद्या अधिकारी पुरुषाने केलेला बदल समाजाने मान्य करून त्याप्रमाणे वर्तन करावे. म्हणजे नेती ऐवजी यथाकालानुसारेण असं सांगितलं. याचा अर्थ कुलदेवतेकडून आशीर्वाद तो आपण सहज धारण करू शकतो. त्याप्रमाणे आपण अनुभव घ्यायचा. आपले ज्येष्ठ गुरुबंधू जेव्हा कामकाज करू लागले तेव्हा त्यांना वाटायचे एवढी मोठी संकटं आणि त्याला एवढंसं निराकरण पुरे का होईल का. मग हळूहळू समजायला लागलं. आता काही जण परगावून किंवा परदेशातून प्रश्नांची विचारणा करतात.
त्यांना आपण पूजनार्थ नारळ म्हणजे प्रसाद पूजनार्थ पाठवू शकत नाही, परंतु प्रार्थना उदीचं पाकिट पाठवता येतं. अशाच एका भक्ताला फक्त प्रार्थना म्हणाव्यास सांगितले. त्याची प्रार्थना ही की पुण्याहून त्याची भावना ही की पुण्याहून निराकरण आले आहे. आता माझे संकट निवारण होणार. आता नुसती प्रार्थना का पुरे? पुढील पद्धतीने मनापासून जर प्रार्थना म्हटली तर आत्मिक शक्ती म्हणजेच तेजतत्वाची शरीरात धारण होते. असे तेजतत्व शरीरात धारण होऊ लागले की प्रतिकूलता जायला लागते व आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणून निराकरण काही असो ते देत असताना सेवकाचे कायावाचा मन एकरूप झालेले असले पाहिजे. परमपूज्य हाजीबाबा म्हणतात की तुमच्यावर अगदी दुःखाचे डोंगर कोसळले तरी लागणारे मनोधैर्य आपल्या प्रार्थनेत मिळते. हे मनोधैर्य मिळण्यापूर्वी हे भगवंता नारायणा या नुसत्या शब्दाच्या उच्चाराबरोबर साऱ्या विश्वातील शक्ती त्या शब्दांच्या मागे आहे अशी दृढ श्रद्धा मात्र तुमची असली पाहिजे. आज जगद्गुरु साईनाथ महाराजांनी भवितव्यासाठी मूळ ईश्वरी प्रेरणेला मूर्त स्वरूप देऊन भूतलावरती ईश्वर शक्ती अधिष्ठित केली. शक्तिपीठ, जी शक्तिपीठ प्रार्थना आपल्याला सर्वांना दिली आहे ती प्रार्थना शक्तिपीठ स्थापनेनंतर दिली. तोपर्यंत आधी नव्हती दिली प्रार्थना. तर ती प्रार्थनाच आपल्याला पसायदान, ती प्रार्थना म्हणजेच आपल्यासाठी पसायदान होय. जगताला सुखशांती समाधान प्राप्त व्हावे म्हणून मूळ ईश्वरी प्रेरणा शब्द स्वरूपात साकार करून आज आपल्यासमोर श्री गुरूंनी ठेवलेली आहे. आपण भक्तांनी काही याचना न करता कुठले माहिती आहे कारण दीक्षेचं नकोय म्हणून ते नाही वाचलं. आपण भक्तांनी काही याचना न करता किंवा आपल्या ध्यानीमनी नसताना ज्या कृपेची म्हणजे आज गुरु बंधू भगिनींना सद्गुरूंकडून होते ती कृपेची ठेव म्हणजेच ईश्वरी प्रेरणा होय. या कृपेची प्राप्ती आज गुरुबंधू भगिनींना सुलभपणाने व केवळ सद्गुरू नामस्मरणातून भक्तियुक्त भावनेने केलेली व्हावी म्हणून आपल्याला श्री साईश कारण व महाकारण प्रतिमा पूजनार्थ दिलेले आहेत. त्या परत्वे भवितव्यात शक्तिपीठ प्रार्थनेचा उच्चार व सद्गुरू नामस्मरण आपण करणार असलात तरी मूळ प्रेरणेची परंपरा कुठपर्यंत आहे हे आपणास समजावे व त्यातून आपण सज्ञान व्हावे म्हणून हे निवेदन 4 शब्दात लिहिलेले आहे. सुमारे 2500 वर्षापूर्वी विश्वामध्ये व्यक्त झालेली ईश्वरी प्रेरणा आज सद्गुरू कृपेने साकार होऊन जगतात मानवता युगाचा आविष्कार होण्याची सिद्धता प्राप्त झालेली आहे. चिंचवडच्या संमेलनात मी सांगितलं होतं की ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान तेव्हा दिलं ते काय कमी नव्हते, पण जसं एक डॉक्टर इंजिनियर आणि हे असतो त्याच्या लिमिटेशन्स असतात म्हणून त्यांनी केलं नाही. तर आता एक परमेश्वर मानवी अवतार जन्म घेऊन कार्य करणं सोपं नाही आहे म्हणून त्यांनी पसायदानात काय मागितलं, पसायदान अखिल विश्वासाठी मागितलंय. ते फक्त भारतापुरतं किंवा अमुक एका समाजापुरतं नाही मागितलेलं. तर ते म्हणाले जो जे वांछित ते लाहो म्हटल्यानंतर तर म्हणाले हे आता इतकं कार्य वाढवलंय की एक परमेश्वर जन्माला येऊन ते कार्य करेल एवढं सोपं राहिलं नाहीये. मग त्याच्या ऐवजी परमेश्वराने विचार केला की आपण जन्म घ्यायचा आणि ते सगळं करायचं याच्यापेक्षा जर गुरुकृपेने 100 माध्यमं तयार केली तर ते कार्य 100 पटीने होईल की नाही. म्हणून आपल्याला सगळ्यांना हे सगळं विमोचन दीक्षानंतर दोष काढल्याशिवाय तुम्हाला त्या कृपाशीर्वादाची धारणा होणार नाही. का तर गुलाबाचं झाडाबरोबर काटेचं झाड लावलं तर खत पाणी घातलं तर ते पण वाढणार आणि हे पण वाढणार. म्हणून विमोचन करून पहिल्यांदा तुम्हाला शुद्ध केलं, मग तुम्हाला साधना शिकवली, मग शक्तीची धारणा केली, तुम्हाला कृपाशीर्वाद दिला आणि जेव्हा तुम्ही
आता लोकांचं काम करण्याला केपेबल आहात असं त्यांना वाटलं, तेव्हा त्यांनी तुमची माध्यमं तयार करून आपण बाजूला झाले आणि शक्तीशी जोडून दिलं. इतकं त्यांच्यामध्ये म्हणून म्हणून याला 25 वर्ष लागली. आणि 21 वर्ष वंशमोचनाचं हवन का केलं, तर कमीत कमी 3 पिढ्या पुढे आणि 3 पिढ्या मागे दोष 7 पिढ्यापर्यंत प्रवाहित होतात. तर तुम्हाला एक मध्यम धरला तरी मागच्या 3 आणि पुढच्या 3 म्हणजे, आणि तुम्ही 7वे म्हणजे सात्विक 21 जन्म झाले की नाही. म्हणजे ही सर्कल केवढं मोठं बदललं केलं त्यांनी, रूटच बदलला सगळा. हे सगळं मी सांगते तुमच्या डोक्यानं आत्ता जाईल, पण हे 4-4 वेळा वाचल्याशिवाय समजणार नाही. पुढे आचार जर व्यवस्थित असेल, आचार जर व्यवस्थित असेल तर ओंकार उच्चारल्याबरोबर ऐकणाऱ्याच्या जीवनात कार्य करेल. नाही पाहिजे का? जगद्गुरू साईनाथ महाराजांच्या कृपेने सर्वांना कार्यप्रवृत्ती सत्प्रवृत्तीचा लाभ व्हावा अशी ही सद्गुरूचरणी प्रार्थना. आम्ही गुरुपर्यंत ही प्रार्थना आपणास शक्तिपीठ स्थापनेनंतर दिली. त्यातून जगाच्या कल्याणाचे कार्य होते. आम्ही गुरुभक्त मिळून हे कार्य करावयाचे आहे. आम्ही म्हणजे आत्मा व देह याच्यात संघर्ष काय चालला आहे, तर आत्मा म्हणतो आरतीला चल, देह म्हणतो नाटकाला चल. मनोमय कोशाचे 2 भाग कोणते, या दोघांचे म्हणजे आत्मा आणि देह संघटित कार्य झाले व देहाची परिपूर्ण साथ आत्म्यास मिळाली की आत्मा निजधामाला जाताना देहाला नमस्कार करून वर जातो. देहामुळे आत्म्याला परमात्मा ही अवस्था प्राप्त होते. म्हणून तो त्या देहाचे उपकार मानतो. ज्या हाताने जीवन जगायचे त्या हाताच्या ठिकाणी जी शक्ती आहे तिचा विनियोग सत्कार्यासाठी व्हावा. देहाचे प्रतीक म्हणजे उजवा हात आणि आत्मिक तत्व म्हणजे हृदय. म्हणून प्रार्थना म्हणताना उजवा हात हृदयाशी ठेवतात. देह व आत्मा यांचे एकत्रीकरण होऊन म्हणून आम्ही गुरुभक्त, ज्याच्या ठाई गुरुतत्व निर्माण होईल तो गुरुभक्त. आता हे सगळं वाटल्यावर डोक्यावरनं गेलं. तर दादा म्हणतात शक्तिपीठ प्रार्थनेनंतर शक्तिपीठच्या स्थापनेनंतर शक्तिपीठ प्रार्थना दिली आम्ही गुरुभक्त. आता आम्ही गुरुभक्त म्हणजे कोण, तर तुमचे ऋणानुबंध सोडवले, सगळे दोष बाजूला काढले, सगळं 50% कमतरता होती ती भरून काढली. सगळं एवढं केलं सुफी पंथांनी 25 वर्ष कामकाज दादानी करून. आणि त्याच्यानंतर तेव्हा पहिले संकल्प देत होते ना, नंतरच्या संकल्पाला आम्ही आलो. तर ते पुढच्या ह्याच्यात सांगितलंय, त्याच्यामध्ये पूर्ण नाव होतं, मग आडनाव गेलं, मग वडिलांचं नाव गेलं, मग आमचं नाव गेलं, मग फक्त सगळं त्यांनी सिद्धता केल्यानंतर फक्त आत्मा आणि कर्म शिल्लक राहिलं. म्हणून आम्ही गुरुभक्त म्हणजे देह आणि आत्मा. तर आत्तापर्यंत काय होतं, तर आत्म्याची जाणीवच नव्हती. आत्मा जन्म घेत होता कशासाठी, कर्म कमी करायला. पण इथे जन्माला आल्यानंतर हे सगळं भूलभुलैया दिसतं, त्याच्यामध्ये अडकतो, म्हणून परत आपण त्याच्यात कर्म वाढवतो. तर दादानी हे सगळं विमोचन करून संबंध बाजूला केलं, ऋणानुबंध बाजूला केले, दोष निवारण केले. सगळं केल्यानंतर आम्ही गुरुभक्त म्हणजे मी आणि आत्मा, कर्म आणि आत्मा एवढं 2 मूळ पदाला आल्यानंतर शक्तिपीठ स्थापना झाल्यानंतर ती प्रार्थना दिली आहे. आणि असं ठेवून का म्हणायचं, तर ह्या ऋणानुबंधानावरती विजय मिळवला म्हणून ही मुद्रा आहे. हा अंगठा म्हणजे आत्मा, याला अंगठ्याला 2 पेर आहेत, बाकीच्याला 3 पेर आहेत. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय 3 तत्व जी आहेत, काया वाचा मन सगळी ती ह्या 3 बोटात आहेत. बाकीच्या फक्त अंगठ्याला 2 पेर आहेत, तो आत्मा आणि देह. तर ह्या मूळ अवस्थेला आणण्यासाठी 25 वर्ष हे केलं. आणि ते जेव्हा सिद्ध झालं तेव्हा ह्या मुद्रेने आम्ही जग जिंकलं, त्याच्यावर विजय मिळाला. म्हणून हृदयस्थानी हात ठेवून हे भगवंता नारायण हे साधना करताना प्रार्थना जी म्हणायची आम्ही गुरुभक्त. तर हे देह आणि आत्मा सगळ्यावरती विजय मिळवला, सगळ्यातनं आम्हाला गुरुकृपेने पार पाडलं. म्हणून ही मुद्रा ठेवून आपण साधना करायची, असा त्याचा अर्थ आहे.
पण हे इतकं विचारात कोणी घेत नाही. आम्ही अडचणीत आलो, गुरुकृपेला विचारलं, गुरुकृपे प्रश्न विचारला की संपलं. पुढे हेच सांगितलंय त्यांनी परत. आचार जर व्यवस्थित असेल तो ओंकार उच्चारल्याबरोबर ऐकणाऱ्याच्या जीवनात कार्य करेल. भक्तिमार्गात काठी पुष्कळ आहेत. त्यासाठी शहाण्याने प्रथम अवधान ठेवले पाहिजे. जसा देव दिसत नाही, तशी शक्ती दिसत नाही, प्रापंचिक जीवन व भक्तिमार्ग यांची सांगड घालणे हे गुरुकृपेशिवाय शक्य नाही. पूर्ण शक्ती एकाच वेळी धारण करण्याची आपल्या देहाची क्षमता नाही. म्हणून एकच दीक्षा ही 5 भागात विभागून धारण करून दिली. संकल्प म्हणजे उच्चार. दीक्षा द्यायला सुरुवात केली की देहापासून सुरुवातीला नाव व गोत्र आवश्यक होतं. नंतर प्रथम गोत्र, नंतर शाखा. आता जे सांगितलं ते पहिल्यांदा काय होतं, नाव आणि गोत्र सगळं होतं पहिल्यांदा. तेव्हा आम्ही नव्हतो, तर तेव्हा पूर्ण नाव आणि गोत्र हे सगळं होतं. पुढे नंतर शाखा, हं. नंतर आडनाव, नंतर मधले नाव, नंतर मी म्हणजे स्वतःचे नाव किंवा नुसते नावच असं होतं. कारण दीक्षेनंतर हे सर्व बंद झालं. म्हणजेच काय? कारण दीक्षेनंतर बंद का झालं, तर कारण दीक्षेनंतर काही दोष नाहीत असं जेव्हा त्यांना जाणवलं, म्हणजे विमोचन करून दीक्षा म्हणजे तो जो दादांचा संकल्प होता तो दीक्षा म्हणून त्यांनी सिद्ध करून सगळ्यांना आपल्याला दिला. आणि जेव्हा आता काही तुमचं जीवन हे कुठल्याही दोषात नाही म्हटल्यानंतर कारण दीक्षा दिली, तेव्हा त्यांनी हे सगळं बंद केलं आणि मूळ अवस्थेला आला आत्मा आणि कर्म. तेव्हा आम्ही गुरुभक्त ही प्रार्थना दिली. इतकं त्याच्यामध्ये अर्थ आहे. कारण दीक्षेनंतर हे सर्व बंद झाले. म्हणजेच काय, तर कारण दीक्षेचा संकल्प देताना नाव नाही, फक्त आम्ही गुरुभक्त शक्तिपीठ प्रार्थना जरी सर्वांना येत असली तरी ती एका गुरुमंदिराने सांगून इतरांनी म्हणायची असे का, तर ती कोण ऐकतो, तर आत्मा ऐकतो. एका आत्म्याने सांगायची व इतर आत्म्यांनी म्हणायची असे करण्याचे कारण म्हणजे ही केवळ प्रार्थना असून ते आपण सद्गुरूंना दिलेले अभिवचन जे प्रॉमिस आहे, या इतका गूढ अर्थ त्याच्यामध्ये आहे. आपण काय बोलतो, काय बोलू नये यावर संयम ठेवायचा. आपण कसे वागतो यावरती बंधनं ठेवली पाहिजेत. वाईट विचारांवर संयम आवश्यक आहे. आज प्राप्त झालेल्या अवस्थेबद्दल पथ्ये पाळणे आवश्यक आहे. सिद्धावस्था परंपरेचे बाबा व वंदनीय दादा यांच्याकडून प्राप्त झाली आहे, म्हणजे त्यांच्या कृपेने ती आपण मागून घेतलेली नाही. त्यांनी ती कृपावंत होऊन दिली आहे. जतन करणे हे नुसते महत्त्वाचे नसून ते आपले आद्य कर्तव्य आहे. एक वेळ अशी येईल की तुम्ही विचाराल की माझ्या जवळची सद्विचारांची मालिका मी कोठे वापरू. शक्तिपीठ प्रार्थना ही विश्व कल्याणासाठी आहे. यापुढे कर्माची निर्मिती ही निर्विकार कर्माची व्हावी व सवड होईल तेव्हा ती कुठेही वापरता येईल. आता निरनिराळे विषय अपेक्षा नकोत, फक्त निर्विकार कर्म करण्याची क्षमता आली पाहिजे. वंदनीय दादांनी भक्तांना प्रज्ञावस्थेपर्यंत आणून ठेवलं. आता पुढचं कार्य होणार आहे. 1989 सालचे संमेलन हे गोकुळ अष्टमीला संपले. 1996 सालचे संमेलन सुद्धा 1989ला दादांनी 88ला संमेलन घेतलं. सगळ्या सिद्धता झाल्यानंतर दादा 89ला आजारी पडले आणि नंतर दीपकनी संमेलनं घेतली. तर जे संमेलन गोकुळ अष्टमीला संपवलं होतं दादानी, तेच संमेलन गोकुळ अष्टमीला दीपकनी सुरू केलं. इतकी त्यांच्यामध्ये कंटिन्युटी आहे हे त्यांना सांगायचं आहे, म्हणून थांबा म्हटलं, बाकी काय नाही. 1996 सालचे संमेलन सुद्धा गोकुळ अष्टमीला सुरू झाले. दादा कोणाला कोठे कशी प्रेरणा देतील किंवा देत असतील हे सर्व प्रश्न आता निरर्थक आहेत. पूर्वीचेच कार्य पुढे सुरू आहे याची प्रचिती आली व येत आहे व येत राहील. 12 वर्षांची एक सायकल म्हणजे 40 वर्षात 3.5 सायकल झाल्या. पण आपण कुठे आहोत? आत्मतत्व जागृत नसेल तर देहाला काय
अर्थच नाही. आता शेवटचा पायरा महत्वाचा आहे, तो लक्षपूर्वक आहे का? इवलसे रूप लाविले द्वारी, इवलसे रूप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. फुलाचा सुगंध आला की रोप व्यवस्थित लावून मशागत केली आहे. ज्याची उणीव होती वंदनीय दादांनी आरती साधनेतून सूक्ष्म बीज धारण करून दिल्या. त्याचा आता गगनापर्यंत भिडलेला वेळ झाला. आता कार्याची ओळख आपण थोडक्यात सांगू. अर्थनिमित्त आपण कार्यकेंद्रावर कामकाजाला आलो. आपल्याला निराकरणाने प्रार्थना दिली. नंतर आपण हळूहळू आरतीला नियमितपणे येऊ लागलो. आपल्याला बरं वाटू लागले. त्यानंतर आपण साधना शिकलो. त्याने समाधान वाटू लागले. नंतर मुलाखतीला येऊ लागलो. त्यामुळे ज्ञान मिळाले. नंतर आठवड्यातून एक दिवस अनुष्ठान असते इतरांसाठी, म्हणून यावेळेस वाटू लागले. आणि मग वंदनीय दादांच्या संमेलनाला येऊ लागलो. वेळप्रसंगी बिनपगारी रजा घेऊन येऊ लागलो. आता दुसऱ्यांसाठी काहीतरी करावेसे वाटू लागले. पण या सर्वांचे मूळ बीज हे प्रार्थना आणि आरती आहे. त्याप्रमाणे वंदनीय दादांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट हे विसरू चालणार नाही. त्यासाठी वंदनीय दादांच्या संमेलनाचा, तसेच गुरुप्रसाद आत्मनिवेदन आणि बाकीच्या सर्व तत्त्वज्ञानाचा सविस्तर अभ्यास करावा लागेल. आता ते म्हणतात तुमच्यामध्ये फरक कसा झाला ते सांगितलं त्यांनी. तर ते काय म्हणतात, पहिल्यांदा आपण आलो कसे, अडचणीनिमित्त, ज्याच्या त्याच्या वैयक्तिक अडचणीपर्यंत आल्यानंतर निराकरण म्हणून आपल्याला प्रार्थना दिली. तेव्हाही दादा नामस्मरणाने प्रार्थना सांगत होते अगदी पहिल्यांदा. पण तेव्हा दादा वरच्या पायरीवर होते, पण आपण खालच्या पायरीवर होतो, म्हणून आपल्याला प्रसाद आणि हे सगळं पूजनार्थ देत होते. हे सगळे प्रतिमा सिद्ध व्हायच्या आधी आम्हाला अमावस्या पौर्णिमेचा प्रसाद देत होते आणि तो हिरव्या पडकामध्ये शिवून अनुष्ठान मांडायला सांगत होते. पण आता सगळ्या सिद्धता झाल्यानंतर प्रतिमा दिल्या. मग प्रतिमा म्हणजे काय, सगळ्या धर्माच्या लोकांना देता येतात. प्रसाद म्हटलं की मी म्हणणार माझ्याकडे पूजत नाही, ती म्हणणार माझ्या काळा दोरा घालत नाही, ती म्हणणार अमुक करत नाही. हे सगळं होईपर्यंत दादानी सगळं पाळलं. पण त्याच्यानंतर सर्व सिद्धता झाल्यानंतर त्यांनी काय केलं की फक्त एक प्रार्थना म्हणून निराकरण म्हणा म्हणून सांगितलं होतं नामस्मरणाने. नंतर हळूहळू आपल्याला आपली कामं व्हायला लागल्यानंतर आरतीला यावंसं वाटायला लागलं. आरतीला यावंसं वाटलं, आरतीला येऊन बरं वाटलं म्हटल्यानंतर आपण हळूहळू साधना शिकलो. आता ह्याचं एक उदाहरण सांगतो की आपण म्हणतो तर आमचा एक काय टायपिस्ट आहे, तर तो नवीन आला पहिल्यांदा 8व्या संमेलनाला. तर त्यांनी हे सगळं टाईप केल्यानंतर त्यांनी काय विचारलं माहीत आहे, मी केंद्रावर जाऊन ओंकार साधना मला पण शिकता येईल का? म्हणजे तो मागे काहीतरी घेऊन आलाय ना, मागच्या जन्मामध्ये त्याचं सगळं झालंय. म्हणून ते म्हणतात की आरतीला यावंसं वाटलं, आरतीचं प्रेम झाल्यानंतर आपण साधना शिकूया का म्हणून वाटलं. मग साधना शिकलो. मग साधना शिकल्यानंतर मुलाखतीला यायला लागलो की मुलाखत दादानी काय केलंय आपल्यासाठी, बाबा मुलाखत म्हणजे काय सांगतात ते तरी ऐकूया म्हणून लोक यायला लागली. आणि मग मुलाखतीला आल्यानंतर आठवड्यातून एकदा अनुष्ठान येते इतरांच्यासाठी करायचे म्हणून सांगितल्यानंतर अनुष्ठानाला पण जाऊया, म्हणजे दुसऱ्यासाठी काहीतरी करूया असं वाटायला. हा बदल तर तुमच्यात झालेला तुम्हाला मान्य आहे की नाही असं विचारतात दादा. मग दादांच्या मुलाखत शिरोड्याच्या संमेलनात पहिल्यांदा काय व्हायचं, जेव्हा दैहिक विकास नव्हता तेव्हा दादरला मुलाखती म्हटलं तर हा काय म्हणणार, जाऊ देस व मुलाखतीला कशाला जायचं, उठून मस्तपैकी झोपूया. तेव्हा म्हणाले गिरगावातनं दादरला यायला तुम्हाला कंटाळ येत होता, पण आता तुमचा विकास झाल्यानंतर तुम्ही मुंबईहून शिरोड्याला 800 रुपये खर्च करून येता. आणि आता दादांची संमेलनं संपली, आता आम्ही वाचून सांगतो तरी तुम्ही येताय. म्हणजे तुमच्या आत्म्याला भूक आहे की नाही. म्हणजे दादांनी जे कार्य केलं ते आत्म्यासाठी केलं, तुमच्या आमच्या शरीर देहासाठी नाही केलेलं आहे इतकं. म्हणून ते म्हणतात आता एक तुमच्यामध्ये हे झाल्यानंतर दुसऱ्यांसाठी एक दिवस अनुष्ठानाला जाऊया, हे येऊया.
बिनपगारी रजा घेऊन लोक येत होते आणि दादांची स्ट्रिक्ट सूचना होती काय की खोटं सांगून यायचं नाही. तर ते गुरुबंधू जे रजा घ्यायचे ते सांगायचे आमचं आध्यात्मिक संमेलन आहे म्हणून आम्ही जातो. आणि याची आता 2 गोष्टी सांगते आपल्याला, वेळ 5 मिनिटं वेळ आहे ना. तर पहिली गोष्ट म्हणजे काय, खोटं सांगून यायचं नाही याचं एक सांगितलं उदाहरण. तर नरसोबाच्या वाडीला आव्हानं होत होती तेव्हा आपले एका गुरुबंधूला रजा मिळत नव्हती, ते वारले आता. तर त्या गुरुबंधूला रजा मिळत नव्हती तर त्यांनी काय सांगितलं माहितीये, ते म्हणाले आमचे काका गेले त्यांचं सगळं क्रियाकर्म करायचंय म्हणून मी नरसोबाच्या वाडीला जातो आणि रजा घेऊन आले. आता आमच्यासारख्यांना काही कळलं नसतं, दादा सूक्ष्म एवढे. तर दादा असे सगळे सांगायला बसले मुलाखत. दादानी त्याला उभं केलं आणि दादा म्हणाले तू काय सांगून आलास तिकडे. काही नाही काही नाही कसं म्हणाले, तू दिसतच नाही, तुझ्या जागी मला तुझा काका दिसतोय. काका दिसतोय दिग्बाई काना दिग्बाई घालून. तर मग म्हणाले उठ आणि विडा पान सुपारी तिथे ठेवून ये आणि चुकलं म्हणून सांग मी आध्यात्मिक घ्यायला आलो. म्हणजे इतकं त्यांचं हे सेन्सिटिव्ह होतं, त्यांच्या ह्याच्यामध्ये काहीही डिस्टर्ब होता कामा नाही, इतकी सिद्धता शुद्धपणे केली. मग तो जाऊन विडा पान सुपारी ठेवून आल्यानंतर तो काका मुक्त झाला. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी झाल्या, तो काका मुक्त झाला आणि ह्याची जी चूक केली ती आम्हाला सगळ्यांना समजली. ते नको, ते जाऊ दे, ते 8वं सेमिनारचं पुस्तक वाचतील तेव्हा कळेल त्यांना, हे महत्वाचं आहे. तर ते म्हणाले तुम्ही असं काहीतरी कारण सांगून येऊ नका. मग ते तिथे उपस्थित होतात आणि मग ते माझ्या सिद्धतेमध्ये डिस्टर्ब होतो. तुम्ही उगीच सरळपणे सांगा मिळाली रजा तर या, नाही तर तुमची ऐपत असेल तर बिनपगारी रजा या. पण इथे जे मी ज्ञान देतो ते तुम्हाला 100% देतो. इथे तुम्ही खोटं काहीतरी सांगून आलात तर त्याचा त्रास मला होतो. आम्हाला काय व्हायचा प्रश्नच येत नाहीये. आम्ही अजून त्या स्टेजमध्ये काय पोचलो नाहीये. कधी पोचू माहिती नाही, कुठल्या जन्मात पोचू तेही माहिती नाही. हा, आता दुसरी गोष्ट कुठली की दृष्टीने काम करायचं. हा, तर एक फॉरेनचा मनुष्य एक आला आणि तो सगळ्या भारतभर हिंडून आला आणि तो म्हणाला भारतामध्ये आध्यात्मिक हे सगळं भारतात काय आहे. तर तो म्हणाला ते काल दादानी उदाहरण सांगितलं तसं 1.5 वर्षाचा कोर्स केलेला मुलगा म्हणतो अध्यात्मात काही नाही, तसं त्यांनी सांगितलं मला कुठे काही जाणवलं नाही. ठीक आहे म्हणाला. मग त्याला आमच्यासारखा एक भेटला गाडीमध्ये ट्रेनमध्ये आणि तो रायचूरला का कुठेतरी इकडे खाली उत्तर हिंदुस्थानात नाही दक्षिण हिंदुस्थानात जाऊन येत होता. तर त्याला तो भेटला, त्याला त्यांनी सांगितलं मी सगळीकडे हिंडून आलो, मला कुठे काही जाणवलं नाही, तुमची सगळी एवढी देवळं आहेत. तो म्हणाला असं, तू आत्ता उतर आणि ही ट्रेन चालली आहे त्या ट्रेननी जा म्हणाला. कुठे जा, तर ते कुठे होते रायचूरला का कुठे रमण महर्षी म्हणून तिकडे जा, त्यांच्या आश्रमात जा, तिथे काय होईल जाऊन तूच अनुभव घे म्हणून सांगितलं. म्हटल्यानंतर गेला. तोही तितकाच हे होता, म्हणजे काय म्हणू आपण, जिद्दी. तो उतरला, पुन्हा दुसरं तिकीट काढलं आणि त्या गाडीने तो रायचूरला गेला. म्हणजे ही गाडी अशी जाणार होती आणि ही गाडी अशी जाणार होती. या गाडीमध्ये तिकीट काढून बसला. तर तिकीट काढून बसल्यानंतर त्या रमण महर्षींच्या आश्रमात पोहोचला. आश्रमात तो सकाळी गेला. सकाळी गेल्यानंतर ते सकाळी सगळ्या शिष्यांना घेऊन काहीतरी सांगत होते. हा, तर ते सकाळी सगळ्या शिष्यांना घेऊन काहीतरी सांगत होते, शिकवत होते. तर हा लांब तिकडे, तो परिसर मोठा, मी काय बघितलं नाही, ते दादानी गोष्ट सांगितली म्हणून आम्हाला माहिती. तो परिसर मोठा, त्याचं गेट तिकडे लांब. म्हणजे आता हे तर तुझं काय रे, खाली उतरल्यानंतर काही सर्व्हिस, असं मोठं एरिया. त्या गेटपाशी तो थांबला. सकाळी आल्यानंतर हे रमण महर्षी या सगळ्यांना शिकवत होते. त्यांनी फक्त असं बघितलं. तर बघितल्यावर गेटपाशी कोणतरी मनुष्य आला एवढं त्यांना कळलं, कोण वगैरे काही नाही. त्यांनी नुसतं असं बघितलं. त्यांची दृष्टी त्याच्यावर गेल्यावर तो जो खाली बसला आणि त्याची समाधी लागली
तेव्हा संध्याकाळी यांचं सगळं सांगून झाल्यानंतर त्यांनी एका शिष्याला पाठवलं आणि जा तो गेटवरती कोण आलाय त्याला विचार काय पाहिजे म्हणून. तर त्यांनी जाऊन त्याला हलवलं असं. तर तो म्हणाला संध्याकाळ झाली म्हणजे सकाळी आलेला ध्यानस्थ बसला एका दृष्टिक्षेपाने. तर तो संध्याकाळी तो म्हणाला संध्याकाळ झाली तुम्हाला आमच्या गुरुजींनी विचारलंय तो कशासाठी आलाय त्याचं काम काय विचारा म्हणून मी तुम्हाला जागं करायला सॉरी तुमच्या ध्यानामध्ये मी विघ्न आणलं. तो म्हणाला ध्यान बिन काही नाही. म्हणाला मला माहिती नाही मी सकाळी आलोय आणि काय शक्ती होती मला माहिती नाही. मी जो खाली बसलो तर मी डोळे मिटून बसलो संध्याकाळ झालेली मला कळली नाही. म्हणजे दृष्टिक्षेपामध्ये किती सामर्थ्य आहे. ती रमण महर्षीची गोष्ट आम्हाला संमेलनात दादानी सांगितली. म्हणजे तुम्हाला इतक्या लेव्हलला जाऊन काम करायचं आहे मग त्याच्यासाठी आपली तयारी किती पाहिजे आणि ती कुठल्या जन्मात होणार ते करून घेणार. त्यांनी जेव्हा सिद्धता ती केली म्हणजे ते करून घेणार पण कुठल्या जन्मात करून घेतील माहीत नाही. म्हणून त्यांनी सांगितलंय तुम्हाला पुढचे जन्म घ्या. तर ते म्हणाले आम्ही जन्माला येणार नाही. खाली बघितल्यानंतर आम्ही काय सांगू इथे खाली थोडं काम करायचं आहे जा तू हे काम करून ये. तेव्हा तुम्ही येऊन तेवढं काम करून जायचं आहे. म्हणून तुमच्या 0.1% दैहिक माध्यमाची गरज आहे. एवढीच आपल्याला किंमत आहे. पण तेवढी तरी आहे ना ती तरी आपण आपली किंमत आहे. हे तरी आपलं भाग्य आहे ना त्याच्यात या कार्यात आपल्याला सामील करून घेतलं. याचा जेव्हा विचार करू तेव्हा आपण आपली कॉलर टाईट होईल की आपण आपल्याला दादानी एवढ्या जगातनं आपल्याला निवडलंय ह्याच्यासाठी. आता 1 वाजला ना आहे ना तुमच्या वेळेत. बघ आणलं सगळं हे टाळ घेतो दत्त गुरु
दत्तात्रय माऊली दत्तगुरु माऊली रे माय माझे दत्तगुरु माऊली रे माय माझे दत्तात्रय माऊली रे माय माझे दत्तात्रय माऊली रे माय माझे दत्तात्रय माऊली माझे दत्तात्रय माऊली देऊन भक्ती भजन करवी देऊन भक्ती भजन करवी करी कृपा सावली रे माय माझे करी कृपा सावली रे माय माझे दत्तात्रय माऊली रे माय माझे दत्तात्रय माऊली माय माझे दत्तात्रय माऊली दत्तगुरु माऊली रे माय माझे दत्तगुरु माऊली रे माय माझे दत्तात्रय माऊली रे माय माझे दत्तात्रय माऊली रे माय माझे दत्तात्रय माऊली गुणमुळीची सगुणमोची गुणमुळीची सगुणमोची भक्तासाठी धावली भक्तासाठी धावली माय माझे दत्तात्रय माऊली माय माझे दत्तात्रय माऊली माय माझे दत्तात्रय माऊली दत्तगुरु माऊली रे माय माझे दत्तगुरु माऊली रे माय माझे दत्तात्रय माऊली रे माय माझे दत्तात्रय माऊली रे माय माझे दत्तात्रय माऊली दत्तवधूत भजनी रमता दत्तवधूत भजनी रमता प्रेमानंदे गावली प्रेमानंदे गावली माय माझे दत्तात्रय माऊली रे माय माझे दत्तात्रय माऊली रे माय माझे दत्तात्रय माऊली दत्तगुरु माऊली रे माय माझे दत्तगुरु माऊली रे माय माझे दत्तात्रय माऊली रे माय माझे दत्तात्रय माऊली रे माय माझे दत्तात्रय माऊली जय जयकार करा दत्ताचा जय जयकार करा दत्ताचा जय जयकार करा दत्ताचा जय जयकार करा परब्रह्म तो बोध रूपे परब्रह्म तो बोध रूपे प्रगटला करा प्रगटला करा जय जयकार करा दत्ताचा जय जयकार करा दत्ताचा जय जयकार करा सद्गुरु रूपे सद्गुरु रूपे दाविला प्रेम धरा दाविला प्रेम धरा जय जयकार करा दत्ताचा जय जयकार करा दत्ताचा जय जयकार करा परब्रह्म तो बोध रूपे परब्रह्म तो बोध रूपे प्रगटला करा प्रगटला करा जय जयकार करा दत्ताचा जय जयकार करा दत्ताचा जय जयकार करा दत्तवधूत पाही परावरा पाही परावरा जय जयकार करा दत्ताचा जय जयकार करा जय
प्रगटला करा, प्रगटला करा, जयकार करा दादांचा, जयकार करा दादांचा, जयकार करा दादांचा, जयकार करा दादांचा, जयकार करा जयकार करा दादांचा, जयकार करा दादांचा, जयकार करा. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त गुण सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुण अनंता अनंता, रघुनायका मार्ग देहेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतास सदा नवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. राजा ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते तुझे सद्गुरु आय दोन्ही. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त आनंदाचा हो. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री